विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 8वी मधील 15.6 हा जो लास्ट प्रॅक्टिस सेट आहे, या लास्ट प्रॅक्टिस सेट मधील थर्ड क्वेश्चन आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत। क्वेश्चन असा आहे, डायमीटर ऑफ द सर्क्युलर गार्डन, एक सर्क्युलर गार्डन आहे, त्याचा डायमीटर आपल्याला दिलेला आहे 42 मीटर आणि त्या देयर इज अ 3.5 मीटर वाईड रोड आणि त्या गार्डनच्या कडेला एक रोड गेलेला आहे, त्या रोडचे आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे ते म्हणजे 3.5 मीटर वाईड। तर आपल्याला काय करायचं, त्याच रोडचा काय करायचा, एरिया फाइंड करायचा। तर सुरुवातीला एक छोटीशी फिगर काढून घेतो। समजा हे आपलं गार्डन आहे आणि या गार्डनचा आपल्याला काय केलेलं आहे, डायमीटर दिलेला आहे ते म्हणजे 42 मीटर आणि या गार्डनच्या अराउंड म्हणजे कडेने एक रोड गेलेला आहे आणि त्या रोडची आपल्याला रुंदी म्हणजे विड्थ दिलेली आहे, ती म्हणजे किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 3.5 मीटर। किती दिले आहे, 3.5 मीटर। तर आपल्याला या रोडचा काय करायचा, एरिया फाइंड करायचा। तर सुरुवातीला हे जे सर्कल आहे, या सर्कलचा आपण रेडियस फाइंड करून घेऊ। तर रेडियस फाइंड करणे म्हणजे त्या डायमीटरचं 2 ने डिवाइड करणे। या ठिकाणी जे डायमीटर दिलेलं आहे, डायमीटर किती दिलेलं आहे, डायमीटर 42 मीटर। तर आपल्याला काय फाइंड करायचे, रेडियस। तर रेडियस इज इक्वल टू डायमीटर डिवाइड बाय 2। डायमीटर दिलेला आहे 42 डिवाइड बाय 2, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2, म्हणजे या ठिकाणी आपल्याला रेडियस भेटलेला आहे 21 मीटर। किती भेटला रेडियस, 21 मीटर। त्याचबरोबर जो जी रोड दिलेला आहे त्या रोडची विड्थ किती दिलेली आहे, द width of a road is equal to 3.5 मीटर। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी या रोडचा आपल्याला रेडियस भेटलेला आहे, पण हा जो काही बाहेरील सर्कल आहे, आउटर सर्कल आपण त्याला म्हणूया आणि आतल्या सर्कलला इनर सर्कल म्हणूया। हा जो आउटर सर्कल आहे त्याच्या सुरुवातीला आपल्याला काय फाइंड करायचं आहे, रेडियस फाइंड करायचा आहे। आता याचा रेडियस म्हणजे इथून इथपर्यंत या ठिकाणाहून या ठिकाणापर्यंत आपला रेडियस भेटलेला आहे 21 मीटर आणि या 21 मध्ये जर आपण 3.5 ऍड केले तर या बाहेरील सर्कलचा आपल्याला काय भेटत असतो, रेडियस मिळत असतो। म्हणून द रेडियस ऑफ अ आउटर सर्कल इज इक्वल टू, आता या रेडियसला आपण आर कॅपिटल देऊया कारण की या ठिकाणी हा आर स्मॉल आलेला आहे आणि या आर ला आपण कॅपिटल समजूया। तर या ठिकाणी 21 मीटर इथपर्यंत आहे प्लस 31.5 जर यामध्ये ऍड केले, सॉरी 3.5 मध्ये जर यामध्ये ऍड केले तर आन्सर येईल 0.5 ला 0.5 ॲज इट इज आणि 21 मध्ये 3 ऍड केले तर आन्सर येईल 24.5 मीटर। ओके, आता आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, या बाहेरला जी काही राऊंड आहे किंवा हा जो रोड गेलेला आहे या रोडचा आपल्याला काय फाइंड करायचा, एरिया। मग या रोडचा एरिया फाइंड करणे म्हणजे या बाहेरील सर्कलचा काय करायचा, एरिया फाइंड करायचा आणि या बाहेरील सर्कलच्या एरियामधून आतल्या सर्कलचा एरिया मायनस करायचा। तर आपल्याला ऑटोमॅटिक मग त्यावेळी या रोडचा एरिया निघेल। म्हणजेच काय, द एरिया of a road is equal to the area of a outer circle minus the area of a inner circle। तर या ठिकाणी आउटर सर्कल कोणत्याही सर्कल जर एरिया फाइंड करायचा असेल तर आपला फॉर्म्युला माहित आहे। काय फॉर्म्युला, पाय आर स्क्वेअर। काय आहे, पाय आर स्क्वेअर। तर या आउटर सर्कल साठी आपण आर कॅपिटल पकडलेला आहे, यामधून इनर सर्कल म्हणजे परत अगेन पाय आर स्क्वेअर आणि हा आर कसा असणार आहे, स्मॉल असणार। ओके, पाय आर सर्कल मधून हे पाया सर्कल काय करायचं, आपल्याला मायनस करायचं। म्हणजे मोठ्या सर्कल मधून लहान सर्कल जर मायनस केला तर या रस्त्याचा आपला एरिया निघणार आहे।
तर पाय या ठिकाणी पाय आहे, या ठिकाणी पाय आहे, कॉमन घेऊ आपण पाय. बाहेर काय राहिलेलं आहे आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. ओके, पायची किंमत आपल्याला माहित आहे 22/7. आर म्हणजेच कॅपिटल आर, कॅपिटल आर ची किंमत किती आलेली आहे, बाहेरील सर्कलचा रेडियस आहे 24.5 जा स्क्वेअर मायनस, आणि जो काही इनर सर्कल आहे त्याचा रेडियस आहे 21 जा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. 22/7 या ठिकाणी 24.5 याचा जर आपण रेडियस फाइंड केला तर स्क्वेअर नंबर जर काढला तर स्क्वेअर येतो 600.25. आपण 24.5 मल्टिप्लाय 24.5 करून याचा एरिया याचा स्क्वेअर फाइंड करू शकतो. मायनस 21 चा स्क्वेअर आहे 441. या ठिकाणी सबट्रॅक्शन करून घेऊ, सुरुवातीला ब्रॅकेट सॉल्व्ह करून घेऊ, इनटू या ठिकाणी 0.25 ॲज इट इज. याला 10 समजूया, 10 मधून 1 गेले 9 राहिले, या ठिकाणी 9 राहिले, 9 मधून 4 गेले 5 राहतील, आणि या ठिकाणी राहिले 5 मधून 4 गेले 1 राहतील. 7 कट करणार आहोत, 7 वजा 7, 7 2 जा 14, या ठिकाणी 1 इज रिमेन 19 झाले. अगेन 7 2 जा 14, किती राहिले 5. या ठिकाणी पॉईंट देऊ आपण, 5 दिल्यानंतर जातील 52, 7 7 जा 49, 3 उरले 35 झाले, 7 5 जा 35. काय राहिलेलं आहे 1 22 इंटू 22.75. विद्यार्थी मित्रांनो, या दोन्हीचा जर मल्टिप्लाय इथे केला असता पण वेळ जास्त होईल म्हणून आपण डायरेक्ट याचा आन्सर लिहिणार आहोत. आपण 8वीला जाणता मल्टिप्लाय कसं करायचं ते 22.75 जर 22 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी आपल्याला जे आन्सर भेटणार आहे ते आन्सर भेटणार आहे 500.50 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके, तर द एरिया ऑफ अ रोड इज इक्वल टू 500.5. 5 लिहिलं तरी चालेल आणि 50 लिहिलं तरी पण चालेल. हे आपलं फायनल आन्सर असेल. यानंतर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आपण पाहणार आहोत. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, या प्रॅक्टिस सेट मधला अगदी शेवटचा क्वेश्चन, फाइंड द एरिया ऑफ द सर्कल इट्स सर्कम्फरन्स इज 88 सेंटीमीटर. आपल्याला काय फाइंड करायचं आहे, एरिया फाइंड करायचा आहे आणि दिलेलं काय आहे सर्कम्फरन्स. तर सर्कम्फरन्स वरून आपण काय करू, सुरुवातीला रेडियस फाइंड करू आणि रेडियस फाइंड केल्यानंतर त्याचा आपण काय फाइंड करणार आहोत तर एरिया. तर सुरुवातीला आपल्याला काय दिलेलं आहे, सर्कम्फरन्स दिलेला आहे. द सर्कम्फरन्स काय दिलेलं आहे आपल्याला, द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू 88 सेंटीमीटर. ओके, तर सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे. द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू फॉर्म्युला आहे 2πr. या 2πr ची किंमत दिलेली आहे आपल्याला 88 सेंटीमीटर. ओके, 2πr ची किंमत किती दिलेली आहे 88 सेंटीमीटर. म्हणजेच काय, या ठिकाणी 88 इज इक्वल टू 2πr म्हणजेच काय, 2 ला 2, पाय ची किंमत आपल्याला माहित आहे 22/7 इंटू आर. आपल्याला रेडियस फाइंड करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी r इज इक्वल टू, या ठिकाणी 88 अपोजिटला घेऊया, म्हणजेच 88 इंटू 7 आणि खाली काय राहतील 2 इंटू 22. या ठिकाणी 22 ने डिवाइड करू, सरळ 22 वजा 22 22 1 22 आणि 22 4 जा म्हणजे 22 चौक 88, 2 1 2, 2 दोन्ही 4, 2 सती 14, 2 7 जा 14, 2 7 जा 14, 14 सेंटीमीटर. हे काय मिळाले रेडियस. काय फाइंड करायचं आपल्याला, फाइंड द एरिया. तर द एरिया ऑफ अ सर्कल
इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला काय आहे पाय आर चा स्क्वेअर. पायची किंमत आपल्याला माहिती पायची किंमत किती आहे 22/7 आर स्क्वेअर. आर ची किंमत आताच काढली किती 14 मीन्स 14 इंटू 14 त्या ठिकाणी 7 वजा 7 7 2 जा 14 काय राहिलं वर 22 इंटू 2 इंटू 14 ओके 22 जा 44 44 इंटू 14 14 1 14 14 8 14 1 14 56 56 ला 6 हातच्या दे 5 14 चौक 56 56 आणि 5 61 616 स्क्वेअर सेंटीमीटर. हे असेल आपलं शेवटचं आन्सर. तर एरिया आपल्याला भेटलेला आहे 616. अशा पद्धतीनं आपला अगदी शेवटचा क्वेश्चन नंबर 4 हा झालेला आहे. आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आणि अशा पद्धतीनं आपला पूर्ण 15th एरिया हा झालेला आहे. यानंतर आपण नेक्स्ट लेसन फ्रेश लेसन आपण सॉल्व्ह करणार आहोत. थँक्यू.